आता आपल्याकडे विषय आहे तो ठाकरेंच्या पराभवाचा। महापालिका निवडणुकीमध्ये ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय ते दुसरे तिसरे कोणी नाहीत, ती जोडगोळी आहे ठाकरेंची। 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र आले खरे, पण त्यांना मुंबई काही जिंकता आलेली नाही। याबाबतचा एक सविस्तर वृत्तांत पहा। हे दृश्य बघून काहींना वाटलं होतं आता मुंबईच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू होणार आहे, पण तसं काहीच घडलं नाही। मुंबईत दोन्ही ठाकरेंना मिळून 65 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, पण त्यांना तेवढ्यावरच समाधान मानावं लागलं। खरं तर जुलै महिन्यात मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले। आवाज मराठीचा या नावानं मोर्चा काढला, त्याचा भरपूर गाजावाजा सुद्धा झाला। पण त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीयरित्या एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधूंनी 5.5 महिने लावले। दरम्यानच्या काळात एकत्र येणार का अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या। नेमका इथे दोघांनी मोलाचा वेळ घालवला, कारण ठाकरेंचे प्रतिस्पर्धी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली होती। त्यांचे मेळावे सुरू होते, विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन सुद्धा सुरू होती। अखेर दोन्ही भावांची युती झाली ती 24 डिसेंबर 2025 रोजी, म्हणजे मतदानाच्या केवळ 22 दिवस आधी। तोपर्यंत महायुतीने विकासाचा नरेटिव्ह बऱ्यापैकी सेट केला होता। या व्यतिरिक्त ठाकरेंच्या पराभवाला कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ते बघूया। मराठी माणूस धोक्यात आलाय याच भोवती संपूर्ण प्रचाराचा आराखडा बनवणं भोवलं। मुंबईच्या विकासासाठी काय करणार यावर सभांमध्ये भर दिला गेला नाही। शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरेंचं बहुतांश भाषण अदानींवर टीका करणारं होतं। मुंबईकरांना विकास हवाय, राजकीय डावपेचांमध्ये त्याला रस नाही हे ठाकरे ओळखू शकले नाहीत। भुयारी मेट्रोवर राजकारण केल्यानं उद्धव ठाकरेंची प्रतिमा काहीशी विकास विरोधी अशी झाली। भुयारी मेट्रोचं काम बंद करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते हे मुंबईकर विसरले नाहीत। विकास कामं फडणवीसांनी करून दाखवली हे मुंबईकरांना दिसतंय, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न फसला। मराठी माणूस धोक्यात आहे हा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली लावून धरला होता। खरं तर त्या मुद्द्यावरच शिवसेनेचा जन्म झाला होता, पण तेव्हाचा काळ वेगळा होता। राजकीय आणि सामाजिक स्थिती सुद्धा निराळी होती। गेल्या 60 वर्षात समाज खूप बदलला। एका विशिष्ट भाषिक समुदायाला किंवा उद्योगपतीला खलनायक बनवून निवडणुका जिंकता येत नाहीत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे राफेलवरून मोदींवर आरोप करून राहुल गांधींना अजिबात फायदा झाला नव्हता, त्याच प्रकारे यंदाच्या निवडणुकीत अदानींवरून हल्लाबोल करून ठाकरे बंधूंची डाळ काही शिजली नाही। आमच्या लेखी अदानी हा मुद्दाच नाही हे मुंबईकरांनी मतदानातून दाखवून दिलं। आता तरी दोन्ही ठाकरे बंधू सातत्यानं जनतेत जाऊन जमिनीवर मेहनत घेणार का हे येत्या काळात पाहावं लागेल। अमेय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचूयात। मला समीर बाकरे यांच्यापर्यंत मुद्दा न्यायचा आहे, जो आत्ताच्या सविस्तर वृत्तांत